नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एके क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। सध्या जिल्हा परिषद मराठी शाळांमध्ये विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेचे आयोजन सुरू आहे। त्याच स्पर्धेसाठी वेशभूषा सादरीकरण हा विषय आणि त्यामध्ये सामाजिक क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र, राजकारण क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र यापैकी कुठलाही आपण एक विषय घेऊन त्या विषयावरची वेशभूषा करून त्या व्यक्तीची वेशभूषा करून आपण तो विषय सादर करू शकतो। त्यासाठीच मी तुमच्यासमोर सामाजिक क्षेत्रामधील एक महिला, अनाथांची माय म्हणजेच सिंधुताई सपकाळ यांच्याविषयीची वेशभूषा करून त्यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे। त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला क्लिक करून माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळवा। मी सिंधुताई सपकाळ। माझे नाव ईश्वरी गोवर्धन वाघ। मी इयत्ता 4थीत शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव तुम्ही तुमच्या शाळेचे नाव, तालुका, जिल्हा या ठिकाणी टाकू शकतात। नमस्कार, मी आज तुम्हाला माझ्या या वेशभूषेविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे। ओळखलं का मला? माझे नाव काय? ओळखलं का मला? माझे नाव काय? मी अनाथांची माय। अनाथांच्या जीवनात उगवली सोन्याची सकाळ, अनाथांच्या जीवनात उगवली सोन्याची सकाळ, ती मी सिंधुताई सपकाळ, ती मी सिंधुताई सपकाळ। आई वडिलांना मुलगी नको होती, नकोशी होती म्हणून नाव चिंदी ठेवलं। मी लहान होते त्या काळात मुलींना जास्त शिकवले जात नव्हते। लहान वयातच त्यांची लग्ने लावून दिली जायची। माझ्या वडिलांची इच्छा की मी खूप शिकावं, परंतु आईच्या विरोधामुळे मला पुढे शिकताच आले नाही। मी 4थी पर्यंत शिकले व नंतर माझे लग्न लावून दिले। जन्मापासून सुरू झालेला चिंदीचा हा संघर्ष लग्नानंतरही कायमच राहिला। नवऱ्याने तर चारित्र्यावर संशय घेऊन नंतर गावानेही वाईट टाकलं आणि माहेरीही कुणी मला घरात घेतलं नाही। यामुळेच भीक मागून खायची वेळ आली। स्मशानात राहून मी जगायला शिकले। मला शाळेत असल्यापासूनच सिंधू नदी आवडायची। मग मी माझे नाव बदलून सिंधू ठेवले। मी 10 दिवसांची ओली बाळंतीण असताना रेल्वेत भीक मागू लागले। मी गाणं म्हणायचे, मला खाणं मिळायचं। मी गाणं म्हणायचे, मला खाणं मिळायचंय। मी ते इतर भीक मागणाऱ्यांसोबत वाटून खायचे। मी ज्याला द्यायचे तो माझ्या बरोबर यायचा। मी ज्याला द्यायचे तो माझ्या बरोबर यायचा। माझं नातं वेदनेशी, माझं नातं भुकेशी, माझं नातं वेदनेशी, माझं नातं भुकेशी, माझं नातं वेदनेशी, याशिवाय मला दुसरं काही कळत नाही, याशिवाय मला दुसरं काही कळत नाही। एकदा मी या जगण्याला वैतागून पुढे आत्महत्या करण्याचा विचार केला। आत्महत्या करायला गेले तेव्हा मला एक भिकारी दिसला। भुकेने जीव जायची वेळ आली त्याची। माझ्याजवळ एक भाकरी होती, ती मी त्याला दिली, खाऊ घातली, पाणी पाजलं, पण तो मेलाच नाही, तो जगला। मग मी ठरवलं स्वतःही जगायचे आणि दुसऱ्यालाही जगायला शिकवायचे। आपला रस्ता आपणच काढायचा, आपला रस्ता आपणच काढायचा। आपल्यापासून दुसऱ्याचं भलं व्हावं, आपल्यालाही जगता यावं, हा माझा मधला रस्ता आहे। बाकी मला इकडलं तिकडलं काही कळत नाही रे बाबा, मी अडाणी आहे। मी दररोज एक विषय जगते। मी जे जगते ते मी बोलते। मला जे अनुभव आले ते मी बोलते। मला जे अनुभव आले ते दुसऱ्याला येऊ नये रे बाबा, बस मला एवढंच वाटतं। भाषण है तो राशन है, भाषण है तो राशन है, म्हणून जिथे भाषण तिथे मी जाते आणि भाषणामुळे हजारो लेकरं मी सांभाळते। जर मी भाषण केले नसते तर जगाशी माझा संपर्कच आला नसता। भाषण झालं की मी पदर पसरून भीक मागते। जो दे उसका भला, जो ना दे उसका भी भला, जो दे उसका भला, जो ना दे उसका भी भला। नंतर पुढे बऱ्याच वर्षांनी मी चिखलदरा येथे अनाथ मुलांसाठी अनाथ आश्रम सुरू केला। तेथील सगळी मुले मला प्रेमाने माई म्हणू लागली। अशी आता त्याची पुढे 6 आश्रमे झाली, ती भाषणाच्या जोरावरच।
अशा प्रकारे माझा प्रपंच वाढत गेला आणि हजारो मुलांना मी सांभाळते, शिकवते, त्यांचे लग्नही लावून देते. लेकरांनो, मी माझ्या नवऱ्यासोबतची एक आठवण तुम्हाला सांगते. मी 4थी पर्यंत शिकलेले होते, म्हणून तर मला थोडंसं वाचता येत होतं. मला लहानपणापासूनच वाचनाची खूप आवड. एखादा कागद दिसला की तो मी घ्यायचे आणि वाचायचे. मी वाचताना दिसले की तो मला मारायचा. तो कागद घेऊन जाळून टाकायचा. तेव्हा मला असे वाटायचे की माझी काळीजच जळत आहे. तो येताना दिसला की अशी कितीतरी कागदे मी गिळलेली आहेत. या महाराष्ट्राने मला खूप काही दिलं. या महाराष्ट्राने मला खूप काही दिलं. या महाराष्ट्राने माझी रिकामी झोळी भरली. माझ्यावर प्रेम केलं आणि जनता माझी सरकार झाली. मी अमेरिकेत भाषणासाठी गेल्यावर तेथील महाराष्ट्रीय लोकांनी मला पाहून जय महाराष्ट्र नऊवारी बेस्ट म्हटलं तर मला खूपच भारी वाटलं. माझ्या सगळ्या आया बहिणींना मला एक सांगायचे आहे. सगळ्या आया बहिणींनी जर ठरवले तर ती माझी उद्याची माय वाचवू शकते. तिने ठरवलं तर ती उद्याची माय मरू देणार नाही. तर जग बदलेल बेटा. तिने ठरवायला पाहिजे. माझ्या पोटी येणारी माय मी मरू देणार नाही. जा, काय करायचं ते करा. तिला संघर्ष करावा लागेल. तिला खंबीर व्हावं लागेल. एक मायच दुसरी माय वाचवू शकते. फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तरी चालेल, सहन करायला शिका. फुलांच्या पायघड्यावरून चालताना कितीही काटे बोचले तरी त्यांना सहन करायला शिका. काट्यांना फक्त बोचायची माहिती आहे, वेदना त्यांना कळत नाही. काट्यांना फक्त बोचायची माहिती आहे, वेदना त्यांना कळत नाही. म्हणून काट्यांशी दोस्ती करा, पाय मजबूत करा, तरच भविष्य घडते. तुम्ही इतके पाय मजबूत करा की एक दिवस काटे तुम्हाला सांगतील, आइए सुस्वागतम, हम झुकता है तुम चलना सीखो. आइए सुस्वागतम, हम झुकता है तुम चलना सीखो. लेकरांनो, काट्यातून चालणारा फार मजबूत होत असतो. त्यामुळे पाय घट्ट रोवून उभे राहा. संघर्षाच्या वाटेवर चालत होते तरी पण कधी थकले नाही. संघर्षाच्या वाटेवर चालत होते तरी पण कधी थकले नाही. जबाबदारीचे ओझे खांद्यावर होते तरीही कुणापुढे झुकले नाही. जबाबदारीचे ओझे खांद्यावर होते तरीही कुणापुढे झुकले नाही. स्वतःचे मार्ग निर्माण केले. स्वतःचे मार्ग निर्माण केले. म्हणून तर हजारो लेकरांची माय मी झाले. म्हणून तर हजारो लेकरांची माय मी झाले. मैत्रिणींनो, वेशभूषेविषयी त्यावर आधारित मी सिंधुताई सपकाळ यांच्यावरील थोडक्यात माहिती मी तुमच्यासमोर सादर केली आहे. अशाच एखाद्या विषयावरती माहिती हवी असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून तो विषय नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना स्पर्धेत भाग घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.